ऑर्गनायझेशन आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. ऑल इज वेल. कारण आयोजन आणि नियोजन फक्त म्हणून चालत नाही, तर ते स्वप्न मात्र सत्यात साकारावे लागतात. जसं म्हटलं जातं, स्वप्नात वाघ मारला म्हणून आपण शूर होत नाही, आणि स्वप्नात मात्र विमानात बसलोय म्हणून उड्डाण करत नाहीत. तर ते स्वप्न मात्र सत्यात साकारताना आपल्याला त्या गोष्टी घडामोडी आणाव्या लागतात. स्वप्न सत्यात साकारावं लागतं, आणि ते मात्र या ठिकाणी श्री गणेश मित्र मंडळाच्या इकरा प्रीमियर लीगमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. खूप चांगल्या प्रकारचं मात्र ऑल इज वेल ऑर्गनायझेशन. कारण ही स्पर्धा आहे मानाची, प्रतिष्ठेची ही स्पर्धा म्हणून ओळखली जाते या पालघर जिल्ह्यामध्ये. खऱ्या अर्थानं 1 ऑगस्ट 2014 मध्ये ठाणे जिल्ह्याचं विभाजन झालं. पालघर जिल्हा नवीन प्रस्थापित झाला, ज्याची लोकसंख्या 29,95,448 एवढी लोकसंख्या पालघर जिल्ह्याची. तदनंतर 8 एकंदरीत आपण पाहिले तर तालुके मोडले गेले. एकूण आमदार 6, खासदार 1, आणि ज्याचं क्षेत्रफळ जर आपण पाहिलं 5,444 चौरस किलोमीटर एवढं पालघर जिल्ह्याचं क्षेत्रफळ आपल्याला पाहायला मिळतं. 1 ऑगस्ट 2014 मध्ये ठाणे जिल्हा प्रस्थापित झाला आणि विभाजित झाला पालघर जिल्हा, आणि तेव्हापासून प्रगती ही मात्र झपाट्याने वाढली गेली ती पालघर जिल्ह्याची. आणि पालघर जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं ही स्पर्धा विरारमध्ये आणि मनवेलपाडा या ठिकाणी मात्र ही स्पर्धा सजते फुलते आणि एक उत्तुंग भरारी घेते. म्हणूनच प्रत्येक खेळाडू मात्र आपण पाहिले असतील की मात्र या स्पर्धेची वाट पाहतात. जसं चातक पक्षीही पावसाची वाट पाहतात, तसेच मात्र क्रिकेटर आपण पाहतो की इकरा प्रीमियर लीग कधी येते. विजयासाठी 30 धावांचं लक्ष्य समोर ठेवलं गेलंय. सामन्याला सुरुवात. डोंट क्रॉस द ब्रिज अंटिल यू कम टू इट. संकट येण्यापूर्वीच त्याची चिंता करीत बसू नका. खेळाडूंना दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा असेल. ऑल द बेस्ट तिन्ही पंचांना सुद्धा. या स्पर्धेवर, या चषकावर बाले किल्ला कोण लढवेल याकडे सर्वांचं लक्ष. पहिला चेंडू एकदा वर्जित केली जाते अरुण याच्या बॅटमधून. धावांची गती स्कोरबोर्डवर बिनबाद 1. दक्ष 11 वर्सेस आपण पाहतो प्लेयर्स 11. या दोन संघांमध्ये सामना पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू अप्रतिम जागा बनवली, रूम दिला, गॅप शोधला, आणि यावेळेला फक्त ड्राईव्ह केला जातो. एकदा वर्जित केली जाते. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 2. पुन्हा एकदा गोलंदाज हलक्याशा हाताने फक्त चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय. एकदा वर्जित केली जाते. सोनू शर्मा अंडरम बॉक्स मध्ये फेमस नाहीये, तर ओरम मध्ये सुद्धा या खेळाडूचा खेळ खूप चांगल्या प्रकारचा उंचावला गेलाय. स्टुडंट 11 संघातून पहिल्यांदा खेळल्यानंतर अमन 11 विरार मधून खेळताना आपण सातत्याने पाहिलं या खेळाडूला, आणि शांत स्वभावाने मात्र खेळ साकारतो. ऑफ साइडला ड्राईव्ह करतोय. एकदा वर्जित केली जाते आणि धावसंख्या 4. 4 रन. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 4 धावा या फलकावर. हलक्याशा हाताने पुन्हा एकदा मात्र चेंडूला या ठिकाणी दिशा देण्याचं काम करतायत. धावसंख्येत भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 5. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला आणि 5 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. अप्रतिम टॅप केला जातोय. सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम या ठिकाणी आपण पाहू शकाल. एकदा वेत असताना संघाची धावसंख्या फलकावर 6. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालंय. श्री गणेश मित्र मंडळ इकरा प्रीमियर लीगचा हा थरार आपल्याला पाहायला मिळतो. खऱ्या अर्थानं ही नाईटची स्पर्धा पाहायला मिळते आणि शेवटच्या मोमेंटला येऊन ठेपली जाते. तर सामन्याला सुरुवात. पहिले षटक 6 धावा कंपॅरिझन करताना आपण पाहिलं असेल की पहिल्या षटकामध्ये 6 धावा होत्या रुपेश याच्या गोलंदाजीवर. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला सिद्धू जबरदस्त या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण आणि एक बिग विकेट. क्या बात आहे. टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. दिलीप शर्मा बॅक टू द डगआउट. धावचित बाद होणं म्हणजे स्वतःच्या पायावर स्वतःने कुऱ्हाड मारून घेण्यासारखं, आणि या ठिकाणी मात्र फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. इट इज नो यूज क्राईंग टू ओव्हर स्प्लिट मिल्क.
दूध ओतू गेल्यानंतर शोक करण्यात काहीच अर्थ नसतो. धावसंख्या 6. 6 रन ऑन दी बोर्ड लागले आहेत. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. दोन संघांमध्ये एक कडवी लढत. यावेळेला मात्र चौकार इनटू द गॅप मध्ये मिसफिल्डचा फायदा. मॅग्निफिसंट शॉट. दिस इज अ ब्युटिफुली टायमिंग. 4 धावा. कमालीचा फटका यावेळेला पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने मात्र यावेळेला स्ट्रोक खेळला गेला, सुपर कमालीचं टायमिंग होतं. ड्राईव्ह केला होता. मोनू मात्र यावेळेला आपण पाहतोय एकदा वर्जित करतोय. सुरेख पद्धतीने मात्र सेन्सेशनल क्रिकेट कसं खेळावं, प्रत्येक चेंडूवर चौकार येईल हे काही भाष्य नाही. क्रिकेटच्या इतिहासामध्ये आपण पाहिलंय. म्हणूनच म्हटलं आता ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. चकाकणारे सर्व सोनेच नाहीये मित्रांनो. प्रत्येक चेंडू हा मात्र चौकार घालवतील अशातलं भाष्य करत नाहीत. आणि त्यासाठी सिंगल लाईफ लाईनचा उपयोग करतायत. अप्रतिम. एकदा वेते धावसंख्या जाऊन पोहोचते 12. षटक क्रमांक दुसरा आहे आणि दुसऱ्या षटकातील आतापर्यंत चेंडू फेकून झाले ते 4. पुन्हा एकदा गोलंदाज. ऑफ साइडला सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली जाते. पुन्हा एकदा मिसफिल्डचा फायदा. 4 धावा. सिद्धूच्या मात्र यावेळेला गोड शब्द कानावर पडतायत क्षेत्ररक्षकांच्या. 4 धावा येत आहेत. आक्रोश, टाळ्या, शिट्या वाजतायत आता मात्र या ठिकाणी. कारण हा ग्रँड फिनालीचा सामना आहे. खऱ्या अर्थानं कोणत्या संघाला 1 वर्षाची वाट पाहावी लागेल. धावसंख्या 16. विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहू शकाल की जवळजवळ 12 चेंडूमध्ये जर आपण 13 चेंडूमध्ये आपण पाहिलं, 13 चेंडूमध्ये अजून सुद्धा आपण पाहतोय की विजयासाठी 14 धावांचं लक्ष. 13 चेंडू 14 धावा. विचार विनिमय करण्यास भाग पडले. कारण हा सवाल आहे तो मात्र इकरा प्रीमियर लीगच्या बालेकिल्ला कोण लढवेल. सर्वांचं लक्ष वेधले. कोणत्या संघाला मात्र या ठिकाणी 1 वर्षाची वाट पाहावी लागेल. खऱ्या अर्थानं 1 वर्ष म्हटलं की 1 वर्ष जसं चातक पक्षीला त्या पावसाच्या थेंबेची वाट पाहावी लागते, तसंच क्रिकेटमध्ये आपण पाहतो की खेळाडूंना त्या मानाच्या स्पर्धेची वाट पाहावी लागते. आणि 1 वर्ष म्हटलं तर खऱ्या अर्थानं 365 दिवस, 52 आठवडे, 8,760 तास, 5,25,600 मिनिटे आणि 31,53,06,000 सेकंद म्हणजेच 1 वर्ष. यावेळेला मात्र जबरदस्त आपण पाहतोय जितेश परब यांच्याकडून ते पारितोषिक होतं, परंतु विकेट नाहीये. आणि त्याचंच कारण मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. ज्यांनी पारितोषिक लावलं होतं चौकारांसाठी 100, हे सिद्धूवरचं प्रेम आहे आणि परम मित्र आहेत. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 17. विजयासाठी लक्षात असू द्या 12 चेंडू आहेत आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी 13 धावांचं लक्ष. जितेश परब यांच्याकडून मात्र मेडन ओव्हर निर्धाव षटक जर फेकतायत तर तुम्हाला 500 रुपयांचं मात्र या ठिकाणी पारितोषिक दिलं जाईल. तिसरं षटक पत्तू आपल्या गोलंदाजी मार्कवर येतोय. शेख परिवार या ठिकाणी उपस्थित झालाय. पाटील परिवार उपस्थित झालेत. सर्वांचं हार्दिक स्वागत. ऑफ साइडला सुरेख पद्धतीने ड्राईव्ह केला होता. मोनू चांगल्या प्रकारचं प्रदर्शन करतोय. आतापर्यंत सातत्य जपतोय आणि एकदा येत असताना 18 धावा या फलकावर. एटीन रन ऑन द बोर्ड लागला आहेत. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. पुन्हा एकदा डॉट चेंडू येतोय. हे खूप महत्वपूर्ण भूमिका असेल निर्धावच्या स्वरूपात. आता मात्र चेंडू आहेत 10 आणि 10 चेंडूमध्ये अजून सुद्धा 12 धावांचं लक्ष हे समोर असेल.
ऑफ साईडला सुरेख पद्धतीने मात्र चांगलं क्षेत्ररक्षण एकदा वर्जित केली जाते. दुसऱ्या दिवसासाठी निघाले होते परंतु यावेळेला सिद्धू बॅकअप करतोय. मात्र थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं मध्ये मध्ये, परंतु ज्या पद्धतीने मात्र आतापर्यंत चांगल्या प्रकारचे अंडरस्टँडिंग पाहायला मिळते. 19 धावा 9 चेंडू आणि 11 धावांचं लक्ष असेल. 9 balls remaining and 11 runs required to win. अप्रतिम ऑफ साईडला सुरेख पद्धतीने ड्राईव्ह केला जातोय. चेंडूला एकदा वर्जित केली जाईल. एकच धावे सॅटिस्फाईड व्हावं लागते. जावेद बाय त्या ठिकाणी खालीद बाय पाहायला मिळत आहेत आणि तिसरे पंच त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत कादिर बाय. त्यांचं सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. 20 धावा, अजून सुद्धा 10 धावांचं लक्ष. 8 चेंडू आहेत आणि 8 चेंडूमध्ये 10 धावांचं लक्ष असेल. पुन्हा एकदा गोलंदाज उजव्या हाताने, हलक्याच्या हाताने पुन्हा एकदा सिंगल लाईफ लाईन जिला म्हटले जाते. सुनील मनोहर गावस्कर वेंगुर्लेचे राहणारे बिना हेल्मेटने 32 शतकं झळकावली आणि 10,000 धावा करणारा पहिला भारतीय संघाचा खेळाडू ठरला गेला, ज्यांनी सांगितलं की एक एक रन्स म्हणजे क्रिकेटमधील खेळाडूंचा श्वास. धावसंख्या 21, 21 धावा. पुन्हा एकदा मात्र चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम करतायत. एक धाव येत असताना संघाची धावसंख्या 22 धावा. विजयासाठी आता मात्र 6 चेंडू आणि 8 धावा. धावा होऊ शकतील मी करेन, परंतु एका साईडला गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली तर या ठिकाणी कदाचित पराभूतच्या छायेत जावं लागेल. 6 चेंडू आणि 8 धावा. समीर आपल्या गोलंदाजी मार्कवर. 6 चेंडू 8 धावा. मोनू एका साईडला, अरुण काही चिकाटी प्लेयर आहेत. मॅग्निफिसंट बॅटिंग. विकेट हॅट्रिक जर घेत आहेत तर या ठिकाणी 500 रुपयांचं पारितोषिक जितेश परब यांच्याकडून पाहायला मिळतं. मात्र पारितोषिक लावत नाहीयेत तर ऊर्जा वाढवत आहेत, ऊर्जा देत आहेत त्या खेळाडूंना. तर चेंडू आहेत आता 6 आणि 6 चेंडू मध्ये 8 धावांचं लक्ष असेल. 6 चेंडू 8 धावा. ग्रँड फिनाले पुन्हा एकदा 6 चेंडू 8 धावा. 6 पावलं दूर आहेत. एका साईडला पाहायला मिळतोय तो संघ प्लेयर्स 11, तर एका साईडला दक्ष 11 आपल्याला पाहायला मिळतोय. 8 पावलं दूर आहे. पुन्हा एकदा गोलंदाज. वेळेला कमालीचा चेंडू पाहायला मिळाला. क्या बात आहे. जबरदस्त हा चेंडू आपण पाहिला. ब्यूटी इज ऑनली स्किन डीप. वैविध्यपूर्ण गोलंदाजी. ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स आणि आकृतीपेक्षा कृती खूप छान आहे. 5 चेंडू 8 धावा. 5 चेंडू 8 धावा. अप्रतिम. पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. मोनू बॅक टू द पॅव्हिलियन आणि मोनू मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतात बाद होत आहेत. काय समीरने 2 चेंडू फेकले गेले. चैतन्याचं वातावरण, सेलिब्रेशन टाइम होतंय. गुड यॉर्कर. कम्मालीची गोलंदाजी. प्लेयर्स 11 हा संघ थोडासा हवी होतोय. आसिफ नवीन फलंदाज, कुटू अंकल यांचे सुपुत्र पाहायला मिळत आहेत. चांगलं लेदर क्रिकेटवरचं अतूट प्रेम त्यांचं पाहायला मिळतं. गुड न्यूज नुकतीच आपल्याला पाहायला मिळाली की पालघर प्रीमियर लीग येते लवकरात लवकर. बावीस धावा फलकावर. चेंडू आहेत 4. 4 चेंडू आणि 8 धावा हे सामन्याचं समीकरण असेल. खूप छान पद्धतीने मात्र आतापर्यंत क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. जिलानी यांनी मात्र 4 दिवस सातत्याने चांगल्या प्रकारचा लेखाजोखा आमच्यापर्यंत पोहोचवला. त्यांचं खूप खूप धन्यवाद. थँक्यू जिलानी. 22 धावा 2 गडी बाद. 2-2. चला घाई करा थोडीशी. पाहुण्यांना सुद्धा मात्र आपण पाहतोय मध्यरात्रीचा वेळ आता जवळजवळ होत आहे आणि या ठिकाणी वेळ दौडू नका. 6 चेंडू 8 धावा.
तर 6 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांचं लक्ष असेल. ही चर्चा चालली ती मात्र ट्रॉफीसाठी आपल्याला पाहायला मिळते. खूप छान पद्धतीने मात्र ही स्पर्धा आपण पाहू शकाल. 6 चेंडू 8 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. श्री गणेश मित्रमंडळ इकरा प्रीमियर लीग खऱ्या अर्थानं आपण पाहतो. रमाकांत पाटील साहेब, इम्तियाज भाई शेख आणि त्यांची संपूर्ण टीम श्रेय द्यावं लागेल या स्पर्धेला. इट्स अ टेक टू मेक अ क्वारेल. एका हाताने कधीच टाळी वाजत नसते. त्यासाठी युनिटी स्ट्रेंथ एक हे सामर्थ्य गणलं जातं. एक धाव येते आणि या वेळेला मात्र जर आपण पाहिलं तर चेंडू आहेत तुमच्याकडे जवळजवळ आपण पाहतोय 3 आणि 3 चेंडू मध्ये 7 धावा. 3 चेंडू 7 धावा. काय समीरने गोलंदाजी केले. मॅग्निफिसंट बॉलिंग. ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स आणि आकृतीपेक्षा कृती खूप छान आहे ते आतापर्यंत समीरची आपल्याला पाहायला मिळते. म्हणूनच म्हटलं जातं की रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वात बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी. नशीब बदलो न बदलो परंतु वेळ नक्कीच बदलते मित्रांनो. पुन्हा एकदा गोलंदाज. अप्रतिम काय गोलंदाजी केले या गोलंदाजाने. सुपर बॉलिंग समीर. आता मात्र या ठिकाणी आपण पाहतोय 2 चेंडू आणि 7 धावा. दोन्ही चेंडूवर मात्र चौकार ठोठावे लागतील. 30 धावांचं लक्ष्यांचा पाठलाग करताना संयमी खेळी जरूर केली गेली होती. परंतु क्रिकेटच्या मैदानात नेहमीच म्हटलं जातं की जो जीता वही सिकंदर. जागतिक महिला दिन परंतु हरमनप्रीत कौर हिचा वाढदिवस होता. परंतु भारतीय संघाला अशा पल्लवित होत्या. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर ऑस्ट्रेलिया संघाने पुन्हा एकदा 5व्यांदा विश्वचषक जिंकला. एक चेंडू. आता मात्र जवळजवळ सामना समाप्तीच्या मार्गावर येईल. परंतु शेवटचा चेंडू पडेपर्यंत भविष्यवाणी देणं म्हणजे क्रिकेटच्या इतिहासामध्ये मूर्खपणाची गोष्ट म्हणून संबोधली जाते. एक चेंडू आणि 7 धावा. अप्रतिम. यावेळेला आपण पाहतोय अप्रतिम चांगल्या प्रकारचा विजयी झालाय. जाता जाता प्रेक्षक वर्गांना विनंती करेन की बाईक सावकाश चालवा मित्रांनो. हीच नम्र निवेदन करेन की आपल्या घरी कोणीतरी मात्र आजी आजोबा आई वडील बहीण भावंड मुलं बाळ वाट पाहत आहेत तर बाईक सावकाश चालवा हाच फक्त उद्देश असेल. हेच फक्त तुम्हाला मी सजेस्ट करेन. नम्र निवेदन असेल.